नमस्ते, मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। तुमचं नाव सांगा की कोणी सांग तुमच्याकडे कार्ड कुठे आहेत तुमची? गव्हर्नमेंट सर्वंट आहेत तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहेत का? अरे तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहेत का विचार. मग तुमची कार्ड नाही, मग तुमचा या 3 वाजता कुठला लंच टाईम आला मला सांगा. हा ही एवढी अरे नाव तर सांग ना तुझा. का नाव सांगू? मग तू बसलाय कशाला? ऑथॉरिटीसाठी बसलाय ना तू. तुम्हाला काय काय कामासाठी आलं का? इकडे या, इकडे कशासाठी आलात तुम्ही? उपाशी आहेत का? जागे आहेत तिकडे. तुम्ही कशासाठी इथे आल्यात? मूर्खासारखे उभे आहेत तुम्ही. मूर्खासारखे उभे काय आहेत तिकडे? तुम्ही मूर्खासारखे उभे काय? त्याचबरोबर निवासी पत्ता कार्ड असो, या पत्त्यासाठी या राशन कार्डचा उपयोग करण्यात जातो. मी आता यावेळेला वसई तहसील येथे उपस्थित आहे. त्या तहसीलमध्ये जर आपण पाहाल तर वसई शहरामध्ये रेशन कार्ड बनवणे व त्याबद्दल बदल करण्याचे अधिकार पूर्वी सेतू कार्यालयात होते. मात्र हा अधिकार काढून थेट तहसील कार्यालयात देण्यात आलेला आहे. या बदलामुळे नागरिक यांना तहसील कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे जे अर्ज करणारी जी प्रतिक्रिया आहे किंवा जे कामकाज आहे यामध्ये पारदर्शकता वाढेल की कुठेतरी गैरसोय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पण यापूर्वी 2-4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झालेली याच कार्यालयातून कुठेतरी जे नागरिक या कार्यालयात काम करण्यासाठी येत आहेत यांचा कुठेतरी गैरसोय होते आणि कुठेतरी कामाला विलंब लागत असतो असा आरोपही होत आहे. या संबंध विषयावर जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याशी सर, राशन कार्ड हा महत्वाचा एक भाग मानला जातो आणि तो पूर्वी सेतूकडे हा सगळा कारभार होता आणि आता तो तहसीलकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. तर काही जी लोक आहेत त्या लोकांच्या काही अडचणी आहेत आणि लोकांच्या तक्रारी वाढत चालल्या, काय सांगाल आपण? नाही, आता शासनाने काय केलेलं आहे की सेतू केंद्राला जे दिलेले होते डिओ लॉगिन त्याची काही तक्रार झाली होती. त्या कारणाने आता तो पूर्ण कारभार हा आपण पुरवठा कार्यालयात इथंच वरती सगळ्यांना रेशन कार्ड हे टोटल आपण 45 दिवसात उपलब्ध करून देत आहे. तसेच आता रेशन कार्ड मध्ये गर्दी वाढण्याचं कारण काय की शासनाने आयुष्यमान कार्ड हे कंपल्सरी केलेलं आहे सगळ्यांना. आयुष्यमान कार्ड केलं असल्या कारणे सगळ्यांना रेशन कार्ड हे ऑनलाईन असणं गरजेचं आहे. ऑनलाईन असल्याशिवाय आयुष्यमान कार्ड हे मिळत नाही. त्याच्यामुळे लोकांची आता गर्दी वाढत आहे. कुठेतरी प्रचार माध्यमावर काही फेसबुक सोशल मीडिया असेल त्यावर अशा बातम्या प्रचारित होत आहेत. कुठेतरी लोकांना इथे गैरसोय होण्याचे विषय असे निष्पन्न होत आहेत. आता काय की इथं आमच्या इथं टोटली जो स्वतः व्यक्ती आहे त्या व्यक्तीलाच आम्ही खिडकीवर बोलवत आहे व त्याचा फोटो काढून त्याला रिसिप्ट देत आहे. त्यामुळे काय की दलालांचे धावे आणले याच्यामध्ये की स्वतः व्यक्तीच आम्हाला लागतो इथे रेशन कार्ड घेण्यासाठी. आणि रेशन कार्ड टोटल निशुल्क आहे, याला कुठलाही चार्जेस लागत नाही. त्यामुळे जनतेला आव्हान करतो, कुठल्याही दलालाच्या बळी पडू नका. ऑफिसमध्ये या, तुम्हाला 45 दिवसात रेशन कार्ड मिळेल. तसेच शासनाने जी पब्लिक लॉगिन दिलेली आहे, जे सुशिक्षित लोक आहेत त्यांनी शासनाची जी RCMA साईड आहे त्या साईडवर जाऊन घरी बसूनच आपण रेशन कार्ड आपण जनरेट करू शकतात. इथं ऑफिसमध्ये येऊन गर्दी करायची गरज नाही. आपण घरी बसूनच रेशन कार्ड आपण घेऊ शकतात.